देशात कायद्याचं राज्य आलं, सर्वांसाठी समान हक्क आले, मात्र तुरुंग देशातील अद्यापपर्यंत सर्वांसाठी समान नव्हते. तुरुंगामध्ये जातीवरून कामं देण्याचं काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं आणि या संदर्भात अखेर सर्वोच्च न्यायालयाने लक्ष घातल्यानंतर सर्वांना समान हक्क देण्यात येणार आहेत. तुरुंगाची नियमावली बदलण्यात येणार आहे. नक्की ही पूर्ण काय केस होती या संदर्भात वकील आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत दिशा वाडेकरजी. तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये बाजू मांडलेली आहे. प्रकरण नक्की काय होतं आणि सर्वोच्च न्यायालयाने आता काय निर्णय दिलाय? प्रकरण जसं तुम्ही सांगितलं की जातीच्या आधारावर प्रिझन मॅन्युअल्समध्ये म्हणजे कायद्यामध्ये ॲक्च्युली असं म्हणण्यात येत होतं की कास्टच्या बेसिसवर कास्टच्या आधारावर जातीच्या आधारावर काम देण्यात येईल आणि त्या प्रॅक्टिसेससुद्धा प्रिझन्समध्ये होत होत्या आणि तो विषय घेऊन आम्ही कोर्टात आलो होतो आणि कोर्टाने बेसिकली साधारण 18 स्टेट्स आहेत, 18 स्टेट्सच्या प्रिझन मॅन्युअल्सच्या ह्या ज्या डिस्क्रिमिनेटरी प्रोव्हिजन्स आहेत त्यांना स्ट्राईक डाऊन केलेलं आहे आणि कोर्टाने असं म्हटलेलं आहे की हे व्हायलेट करतं आर्टिकल 14, 15, 17 आणि 23ला. आणि ह्या व्यतिरिक्त कोर्टाने युनियन आणि स्टेट गव्हर्नमेंट्स ज्या आहेत त्यांना डायरेक्शन दिलेलं आहे की 3 महिन्यात त्यांनी हा निर्णय लागू करावा आणि एक रिपोर्ट सादर करावी कोर्टासमोर की त्यांनी काय इम्प्लिमेंटेशनचे स्टेप्स घेतलेले आहेत. साधारणपणे कशा पद्धतीने कामं दिली जात होती, कामाचं विभाजन कशा पद्धतीने केलं जात होतं? हो, 100%. सो 2 मुद्दे आहेत, ॲक्च्युली 3 मुद्दे आहेत. एक मुद्दा हा आहे की डायरेक्ट प्रिझन मॅन्युअल्स जे आहेत ते असं म्हणत होते, काही स्टेट्सचे प्रिझन मॅन्युअल्स, मी आता स्टेट्सची नावं घेणार नाही, पण काही स्टेट्सचे प्रिझन मॅन्युअल्स असे डायरेक्टली म्हणत होते की दलित समाजाच्या लोकांनी टॉयलेट क्लिनिंगची कामं करावी किंवा कुकिंगचं काम जे असेल क्लास ए, क्लास बी आणि क्लास सी असं डिव्हिजन होतं. तर क्लास ए म्हणजे कुकिंग, तर कुकिंगमध्ये ब्राह्मण समाजाच्या लोकांनी फक्त कुकिंग करावं. सो अशा पद्धतीचं पूर्ण जातीय उतरंड जी आहे कामाच्या बाबतीत, तर त्या पद्धतीने प्रिझन मॅन्युअल्समध्ये काम ॲलोकेट केलं होतं. म्हणजे न्हावी समाजाचा कोणी असेल तर तो न्हाव्याचं काम करेल प्रिझनच्या अंतर्गत. सो अशा पद्धतीने गावगाड्याची जी पद्धत होती तशीसुद्धा पूर्णपणे प्रिझन मॅन्युअल्समध्ये फॉलो केली जात होती. सो हा एक विषय होता. दुसरा विषय हा होता की तामिळनाडू जे स्टेट आहे त्यांच्यामध्ये तर कास्टच्या बेसिसवर प्रिझनमध्ये सेग्रिगेशन होतं. सेग्रिगेशन म्हणजे एक जो बराक असेल प्रिझनचा त्याच्यामध्ये एका विशिष्ट जातीचे लोक राहतील, दुसऱ्या बराकमध्ये दुसऱ्या विशिष्ट जातीचे लोक राहतील. अशा पद्धतीचं सेग्रिगेशनसुद्धा प्रिझनमध्ये चालू होतं आणि ते इनफॅक्ट हायकोर्टाने अपहोल्ड केलं होतं की हे बरोबर आहे. तर ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने आता ओव्हररूल केलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की सेपरेट बट इक्वल असं आपलं कॉन्स्टिट्यूशन फॉलो करू शकत नाही. जरी तुम्ही म्हणताय की हा नाही, आम्ही सगळ्यांना सोयी सुविधा प्रिझनमध्ये सेम देतो पण त्यांनी वेगळं राहिलं पाहिजे जातीच्या नुसार, तर कोर्ट ते ॲक्सेप्ट करत नाही, कॉन्स्टिट्यूशन आपलं ॲक्सेप्ट करत नाही आणि ते सुद्धा कोर्टाने मग ते जे डिसिजन आहे ते पण स्ट्राईक डाऊन केलेलं. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रासारखं जे स्टेट आहे जिथे मॅन्युअल तर ठीक आहेत, मॅन्युअल प्रोग्रेसिव्ह आहेत किंवा चांगले आहेत, त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे, पण प्रॅक्टिसमध्ये प्रिझन्समध्ये ॲक्च्युली ह्या गोष्टी होतात. तर त्याच्यापैकी एक स्टोरी जी सुकन्या शांथा ज्यांच्या नावावर हे पिटिशन आहे त्यांनी जी कव्हर केली होती ती साध्वी प्रज्ञात जी होती त्या जेव्हा प्रिझनमध्ये होत्या तर त्यांचं जे काम करणारी लोकं होती ती तशी कामं करत होती. म्हणजे त्यांचं टॉयलेट क्लीन करणारी महिला दलित असायची, त्यांचं जेवण आणणारी महिला ब्राह्मण असायची. तर ह्या पद्धतीने पूर्णपणे प्रॅक्टिसमध्ये ह्या गोष्टी होत्या. तर ते सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की त्या प्रॅक्टिसेसना पण काही जागा नाही आहे. 2022ला सेंट्रल गव्हर्नमेंटने मॅन्युअल बऱ्यापैकी चेंज केला होता, राज्य सरकारला सूचनाही दिल्या होत्या, त्यानुसार काही बदल झाले नव्हते का? महाराष्ट्राचं तुम्ही म्हणताय का इतर स्टेट्सचं? नाही, बेसिकली आपल्या देशामध्ये एक मॉडेल प्रिझन मॅन्युअल नावाचं एक मॅन्युअल आहे की ज्याला आपण एक म्हणू शकतो की मॉडेल आणि प्रोग्रेसिव्ह मॅन्युअल आहे आणि इतर स्टेट्सने सगळ्यांनी ते फॉलो करून त्या पद्धतीने मॅन्युअल्स आपले चेंज केले पाहिजेत. पण बऱ्याच स्टेट्सने ते केलेले नाही आहेत. महाराष्ट्राने केलेले आहेत पण इतर स्टेट्सने ते केलेले नाही आहेत. आणि पण त्याच्यावर सुद्धा सुप्रीम कोर्टाची ही टिप्पणी आहे की मॉडेल प्रिझन मॅन्युअलसुद्धा इनॲडिक्वेट आहे. मॉडेल प्रिझन मॅन्युअल जातीच्या कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनबद्दल काहीच बोलत नाही आणि ते एक्सप्लिसिटली कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनबद्दल मॉडेल प्रिझन मॅन्युअलने त्या प्रोव्हिजन्स इन्क्लूड केल्या पाहिजे की कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन शॅल बी प्रोहिबिटेड. सो ह्याचं सुद्धा डायरेक्शन, मॉडेल प्रिझन मॅन्युअल चेंज करण्याचं डायरेक्शन युनियन गव्हर्नमेंटला दिलेलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने यामध्ये काही होतं का असं की, कारण ब्राह्मण कास्टसाठी वेगळी कामं असं उत्तर प्रदेशच्या संदर्भात मध्यंतरी वाचतात? फक्त उत्तर प्रदेश नाही, कोर्टाने फक्त उत्तर प्रदेश मेन्शन केलं आहे पण टोटल 18 स्टेट्स आहेत त्यामध्ये आणि इक्वली प्रॉब्लेमॅटिक प्रोव्हिजन्स आहेत. फक्त उत्तर प्रदेशच्या नाही पण सगळ्यांच्याच तेवढ्याच प्रॉब्लेमॅटिक. जेव्हा कारागृहात येतो तेव्हा त्याची जात लिहून घेण्यास काही बंदी घालण्यात आली का? त्याचा जो विषय आहे तो 2 त्याचे ॲस्पेक्ट्स आहेत. एक म्हणजे
की त्या जातीचा जो डेटा आहे तो पण गरजेचा आहे. कारण NCRB डेटा जर तुम्ही बघितला तर NCRB डेटा कास्ट वाईज सांगतो की प्रिझन्समध्ये किती लोक असतात आणि कोणत्या कास्टची लोक असतात. किंवा मुसलमानांचं सुद्धा आपण जेव्हा बघतो की ओव्हर क्राउडिंग आहे प्रिझन्समध्ये, ते सगळं तुम्हाला त्या डेटानुसार कळतं. पण तो डेटा त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे, त्याचा अनकॉन्स्टिट्युशनल गोष्टी करण्यासाठी त्याचा मिसयूज नाही झाला पाहिजे, ही गोष्ट महत्त्वाची आहे. आता कायद्याने तर या अगोदर देखील बदल केले होते, मॉडेल लागू केलं होतं, मात्र तुम्हाला काय वाटतं की तिथली जी व्यवस्था आहे वर्षानुवर्षाची ती बदल होईल का एका क्षणात? एका क्षणात तर बदल होऊ शकत नाही. 75 वर्षात जर 75 वर्ष हा निर्णय यायला लागलेले आहेत, म्हणजे लोकांचे डोळे ओपन होण्यासाठी सुद्धा 75 वर्ष जर गेलेली आहेत, तर ते काय एका क्षणाची गोष्ट नाही आहे. त्यामुळे कोर्टाने सुद्धा त्याला एका क्षणाचं हे समजलेलं नाही आहे. कोर्टाने सुद्धा हे पेटिशन ऑनगोईंग ठेवलेलं आहे. सुओमोटो कॉग्निझन्स घेऊन कोर्टाने आता एक ब्रॉड इश्यू करून म्हटलेलं आहे की आम्ही डिस्क्रिमिनेशन इन प्रिझन्सी रिलेटेड जे इश्यू असतील ते आम्ही ऐकू. सो हा विषय आणि ही केस काय पूर्णपणे तशी बंद झालेली नाही आहे. अभिनंदन दिशाजी, तुमच्या केसमुळं एक नवी दिशा देशाला मिळालेली आहे. कॅमेरामॅन अनिलसह शिवाजी काळे, पुढारी न्यूज, दिल्ली.